प्रेज प्रेज द लॉर्ड. सलाम. जय ख्रिस्त. या आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. या उत्तम शुक्रवारी पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये त्याच्या आत्म्यासंगती ऐक्य राखण्यास आणि त्या 7 शब्दांची घोषणा करण्याकरता आपण एकत्र आहोत. ते 7 शब्द पुन्हा एकदा त्याचा आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये ऐकून घेण्याकरता, त्या वचनांचा आत्मिक बोध ऐकून घेण्याकरता आपण पुन्हा एकदा एकत्र आलेले आहोत. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. पहा, स्तोत्रसंहिता 79 याचं पहिलं वचन काय म्हणतं. स्तोत्र 79. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढीला तुझी सत्यता कळवीन. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता कळवीन. होय, मी माझ्या मुखाने नित्य तुझं गीत गाईन आणि पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता कळवेन. आणि ती सत्यता एकच आहे. ते सत्य एकच आहे. देवाचा पुत्र ते सत्य आहे. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य काय करेल? स्वतंत्र करेल. प्रेज द लॉर्ड. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य काय करेल? स्वतंत्र करेल. आणि आज आपण त्या सत्याविषयी पुन्हा एकदा घोषणा आज करणार आहोत. त्या वचनाविषयी, त्या 7 उद्गाराविषयी, त्या 7 शब्दाविषयी, वधस्तंभावरचे ख्रिस्ताचे 7 शब्द आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आज आपण त्याची साक्ष दृढ करणार आहोत. प्रभू करो येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद द्या. एक छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर एक गीत प्रभूला सादर करू. नंतर त्या 7 शब्दांकडे आपण जाऊया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर तू आम्हाला सांभाळलंस, सर्व वाईट गोष्टीपासून दूर ठेवलंस. त्याबद्दल ख्रिस्ताच्या धन्यवाद देतो. आमच्यातून कळत न कळत होणाऱ्या सर्व चुकांची, अपराधांची, झालेल्या चुकांची, अपराधांची कालपासून आज दिवसभरच्या आम्हाला ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. ज्याने आमची मन दुखली त्यांनाही ख्रिस्ताच्या नावात क्षमा करतो. त्यांचं जीवन ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे, शांतीद्वारे तू बदल. होय, आज जे 7 शब्द सर्वजण ऐकतील, त्या 7 शब्दाच्या साक्षीमध्ये, आत्मिकतेमध्ये प्रत्येकाला ख्रिस्तावर तू भर. त्या आमच्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार आत्मिकरित्या आमच्या जीवनामध्ये व्हावा असं तू कर. ही प्रार्थना त्या तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतात पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजच्या वेळेकरता पुन्हा एकदा आपण एक सुंदरसं गीत प्रभूला सादर करूया. पहा, आज सर्वांनी उत्तम शुक्रवार चर्चला जाऊन साजरा केला असेल. आणि तो उत्तम शुक्रवार आपल्या जीवनामध्ये काय सांगतो की ख्रिस्त जेव्हा आपण मागच्या रविवारी जयोत्सवाने एरुशलेममध्ये ख्रिस्ताचं स्वागत होतं. आणि आज त्या वधस्तंभावरचं खिळणं आहे. आणि तिसऱ्या दिवशी आपण येशूचं पुनरुत्थान साजरं करतो. कारण की तो तुमच्या आमच्या पापांकरता अर्पिलेला कोकरा आहे. ते अर्पण आहे जे नियमशास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये वचन होतं. वचन काय होतं? शरीराचं जीवन रक्तामध्ये आहे. ते तुमच्याकरता वेदीवर देण्यात आले आहे. आणि जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्ताने होते. लेवी पुस्तकात हे वचन नमूद आहे. आणि या वचनानुसार देवाने ते पापाचा खंड भरण्याकरता आपला पवित्र पुत्र सर्वांच्या मनुष्याच्या पापांकरता खंड असा दिला.
जो बळी अर्पणाचं अर्पण यज्ञ पक्षू ख्रिस्त अर्पिण्यात आला आणि त्याच्यासारखा पवित्र त्याला कोणी दिसला नाही. आणि त्याचं अर्पण त्या वधस्तंभावर झालं आणि त्याच्या पवित्र रक्तामध्ये सर्वांच्या पापांची, तुमच्या आमच्या पापांची क्षमा केली आहे. ती साक्ष सांगते धर्मशास्त्रानुसार की तो तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, गाडला गेला आणि उठवला गेला. उपासना संगीत याचं 137 नंबरचं गाणं अर्पिलेला कोकरा, प्रगटीकरण 5वा अध्याय 12 वचनानुसार हे गाणं उपासना संगीत मध्ये आहे. तो अर्पिलेला कोकरा आहे तुमच्या आमच्या पापांकरता. दुसरं तिसरं काही नाही. देवाकडे जाण्याचा मार्ग तो ख्रिस्त आहे, ती पापक्षमा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं, त्याचा अंगीकार करणं आणि सार्वकालिक जीवनात जाणं हा मार्ग आहे. फार अवघड नाही, पण जर आपण वेगळ्या नजरेने त्याकडे पाहतो तर ते अवघडल्यासारखं वाटतं. तो देवाचा पुत्र आहे, तोच मार्ग आहे, तोच मोक्ष आहे, तोच अर्पण असा आहे. सार्वकालिक जीवनात जाण्याकरता जो स्वर्गात परमेश्वर बसलाय, ज्याने आकाश, पृथ्वी, तारे, सूर्य निर्माण केले, त्याच देवाच्या पुत्राला त्याने स्वतः शिक्षा भोगण्याकरता या जगात मनुष्य देहाने पाठवले. प्रेज द लॉर्ड. अर्पिलेला कोकरा. प्रगटीकरण 5वा अध्याय 12 वचनानुसार हे गाणं उपासना संगीत मध्ये मेरी ई बिसल यांनी लिहिलेलं आहे. ते क्रुसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तवू त्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, मदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला या नावे तारिले, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, क्षमा पापांची पावलो, अर्पिलेला कोकरा, आता स्वर्गास चाललो, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम हो मधुर, ऐकुनी वाहे प्रेमपूर, अर्पिलेला कोकरा, ही सारे दुःखे संपुनी, अर्पिलेला कोकरा, सदास्तवीन गाऊनी, अर्पिलेला कोकरा,
अत्यंत प्रिय को करा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम अर्पिलेला को करा, क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला को करा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला को करा, अत्यंत प्रिय को करा, हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम अर्पिलेला को करा, अर्पिलेला को करा, अर्पिलेला को करा. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, येणाऱ्या वचना करता, सात शब्द करता प्रभू पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य भर आणि ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये ते आत्मिकरित्या कार्यान्वित कर. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात सर्व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अरे प्रेज द लॉर्ड आहात ना सर्व? गेले वाटतं, झोपले सगळे. धन्यवाद देऊ देवाच्या नावाला. ख्रिस्त सुद्धा 3 वेळेस प्रार्थना करायला गेला होता आणि ख्रिस्त प्रेषितांना मला तुम्हाला घटका भर सुद्धा जागवलं नाही. पण आपल्या ठाई ती उत्सुकता असली पाहिजे वचनांची, शब्दांची. आपण ती ठेवतो की नाही ठेवत हे ज्याचं त्याला आणि प्रभूला ठाऊक. याकरता नेहमी पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये राहा. नुसतं ऐकून घेऊन सोडून देणारे असे बनू नका. तर ते शब्द, त्याचे आत्मिक बोध आपल्या जीवनामध्ये घ्या आणि ते तेव्हा कार्यान्वित होतील जेव्हा तुम्ही ऐकाल, त्यावर विश्वास ठेवाल आणि त्याची घोषणा कराल त्या वचनाची आपल्या जीवनामध्ये. तेव्हा तुमच्या आमच्या जीवनातले काय होतील? बंध तुटतील. ते तसे तुटणार नाहीत. उत्सुकता असली पाहिजे पवित्र आत्म्यात. देहाने उपस्थिती लावणारे बनू नका. पहा, देवाचं वचन सांगतं देहाने जन्मलेली देवाची मुले आहेत असं नाही, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची संतान अशी मोजण्यात येतात. मग आपली उपस्थिती कशी असली पाहिजे? देहाने नाही. दाखवण्याकरता बसतो आपण चर्चमध्ये, इकडे तिकडे इकडे तिकडे. आलो, उपस्थित आलो, प्रभू भजन, उपस्थित राहिलो. पण प्रभू बरं आत्म्याने कुठं होतात तुम्ही? कारण की देव त्याच्या आत्म्याने तुमचे मन अंतकरण पारखणारा असा तो परमेश्वर आहे. शमूएलला परमेश्वर काय म्हणाला? जेव्हा दाविदाला अभिषेक करायचा होता, त्याला वाटलं हाच पुत्र, हाच पुत्र. परमेश्वर म्हणाला तो धिप्पाड आहे, तो पुत्र नाही. मनुष्याचं पान आहे तसं माझं पान नाही. मनुष्य मुख पाहतो आणि मी अंतकरण पारखणारा, हृदय पारखणारा परमेश्वर आहे. होय, आत्म्याने उपस्थित असलेले असे बना. आत्म्याने हर्षित, आत्म्याने खरेपणाने सेवा करा परमेश्वराची. आणि ते दिवस लांब नाहीत. वचनांचा सुद्धा दुष्काळ पडेल. गावेगावी फिराल, अरे संदेश कुठं ऐकायला मिळते का, संदेश कुठं ऐकायला. त्या काळामध्ये आपण नसावं. प्रभू यावं, आपण तयार असावं, आपण निघून जावं. वधू म्हणून तयार होण्याकरता आजच म्हणलेला जो काळ आहे, तयार राहा. उद्या असेल का माहित नाही. आणि मी मला प्रभूने जे नाव दिले अजय, त्या नावानुसार जगतो. आजच जगतो. उद्याचा भरोसा ठेवत नाही मी. आज काय केलं, आज क्षमा मागा, फोन करा, क्षमा मागून टाका. आज आपलं पात्र क्लिअर ठेवा. जेवढं होईल तेवढं आपल्याकडून. रोजचं आपलं जीवन काय करा, रोज आपली वस्त्रे धुवा प्रकटीकरणात सांगितल्यानुसार.
आणि रोज आपली जो वस्त्रे धुतो त्याची जीवनी झाडावर सत्ता राहील. प्रेज द लॉर्ड. आणि वस्त्र काय आहेत? आपलं ताटवाटी अंतर्भाग, आपलं मन, आपलं हृदय कोणाशी कठीण नसावं, प्रीतिमय असावं, एकमेकांना क्षमा केलेले आणि पात्रामध्ये नेहमी आशीर्वाद देवाच्या गोष्टी भरणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या आपण 7 शब्दांकडे बोलूया. 1-2 मिनिटं द्या मला, मी आलो. प्रेज द लॉर्ड. या आपण 7 शब्दांकडे जाऊया. आणि 7 शब्द का शिकायचे? कारण की वधस्तंभावर ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळेस त्याने उच्चारली आणि ते 7 शब्द आपल्या जीवनामध्ये आत्मिक बोध देतात. त्यातला आपण पहिला शब्द ऐकणार आहोत, क्षमेचा उद्गार शब्द. क्षमेचा शब्द, क्षमेचा उद्गार, जो ख्रिस्ताने वधस्तंभावर उच्चारला. पहिला शब्द कुठला आहे फुलाताई? क्षमेचा. क्षमा करायची एकमेकांना. आपण ऐकलं खूप वेळा, पण करत नाही आपण, तर करून टाका. देवाचं वचन सांगतं पहिला शब्द आहे क्षमेचा उद्गार, क्षमेचा शब्द. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय याच्यामध्ये ते वचन नमूद आहे. पहा, लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्यायामध्ये वचन काय सांगतं आपण ऐकूया. आणि तो शब्द क्षमेचा पहिला शब्द समजून घेऊया. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय 34 वचन काय म्हणतं पहा. लूक 23:34 काय लिहिलंय? तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर. काय लिहिलंय? तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे ह्यास समजत नाही. नंतर त्यांनी चिट्ट्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. प्रेज द लॉर्ड. पहा, पहिला शब्द आहे तो क्षमेचा आहे. वधस्तंभावर जेव्हा ख्रिस्ताला बधिण्यात आलं, 2 चोर दोन्ही साईडला होते. बरब्बाला त्याला मोकळं सोडलं. ख्रिस्त जो आपल्याला जीवन देणारा कोकरा, यज्ञाचा पशु अर्पिला गेला. त्याचं पवित्र रक्त त्या वधस्तंभावर वाहिण्यात आलं आणि त्याने तो वधस्तंभावर हातीपायी खिळे ठोकलेला असताना, काट्याचा मुकुट असताना, त्याच्या तोंडावर थुंकलेले असताना, त्याला चापकाचे फटके दिलेले असताना तो काय म्हणत आहे? हे बाप्पा. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे ह्या समजत नाही. नंतर त्यांनी चिट्ट्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा ही परिस्थिती येत असेल. तुमची कोणीतरी निंदा करत असेल. आज आपल्याला हा क्षमेचा शब्द तो आत्मिक बोध देतो. जशी ख्रिस्ताने वधस्तंभावर तुमच्या आमच्या अपराधांची क्षमा केली, तशी तुम्ही इतरांच्या अपराधांची काय करा? क्षमा करा. क्षमेचा शब्द जो आज आपल्याला आत्मिक बोध देतो तो हा आहे की तुमचं पात्र आतून साफ असलं पाहिजे. तुमचं मन इतरांविषयी कठीण नसलं पाहिजे. ते प्रीतीने, देवाच्या प्रीतीने भरलेलं असलं पाहिजे. उपकार न स्मरणार, न चिडणार, प्रीती न खचणारी अशी आहे. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र 13वा अध्याय.
मग आज आपण देवाच्या क्षमेमध्ये आज आहोत का? आज आपलं आत्मपरीक्षण करा. या शब्दानुसार क्षमेचा शब्द लूक 23 अध्याय 34 वचन जे बोध देतं, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. आणि त्यांनी त्याच्या पेहरावर चिठ्ठ्या टाकल्या. त्याचा जो पेहरा होता त्याच्यावर चिठ्ठ्या टाकून वाटून घेण्याकरता ते चिठ्ठ्या टाकल्या. कोणाचं नाव येतं म्हणून? होय, हे वचन, हा क्षमेचा शब्द आज आपल्याला आत्मिक बोध देतं की काय आपण जशी ख्रिस्तामध्ये पित्याने सर्वांच्या पापांची क्षमा केली, सगळ्यांचा स्वीकार केला, तसे आपण एकमेकांचा स्वीकार करणारे, क्षमा करणारे आज आहोत का? आज कोणाविषयी आपल्या मनामध्ये कटुत्व आहे का? लूक 23 अध्याय 34 वचन आपणास बोध देतं. ते आत्मिक बोध देतं. लूक 23:34 काय सांगतं की तशी क्षमा आपल्या ठाई राखा. पहा, यातलं आपण पहिलं वचन वाचूया. मत्ते 5 अध्याय 10 ते 12 वचन काय सांगतात. मत्ते कृष्णवर्तन 5 अध्याय 10 ते 12 वचन प्रभूमध्ये काय सांगतात. इथे सुद्धा ख्रिस्ताने एक आत्मिक बोध दिलेला आहे सार्वकालिक जीवनाकरता, आणि ते वचन फार सुंदर आहे. लक्षात ठेवा, सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद करण्यास जागा कशी आहे. पहा, लूक मत्तेचा 5 अध्याय 10 ते 12 वचन. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचे राज्य कोणाचं आहे? ज्यांचा धार्मिकतेकरता छळ होतो. तुम्ही चांगलं करत असताना, एखाद्या प्रीती करत असताना, एखाद्याकरता प्रार्थना करत असताना सुद्धा तुमच्या बाबतीत तसं रिटर्न मिळत नाही. तुमची निंदा होते, तुमचा छळ होतो, तर तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही कसे आहात? आशीर्वादित आहात. देवाची ती मेंढरं मेंढपाळाला अनुसरणारी आहेत, ते आशीर्वादित आहेत, जे ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये स्वतःला राखतात. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. प्रेज द लॉर्ड. आपल्या अगोदरचे संदेश झालेले आहेत, तुमच्या अगोदरचे संदेश झाले. ख्रिस्त म्हणतो त्यांचा त्यांनी असंच छळ केला. हे पवित्र शास्त्र आपल्याकडे येण्याकरता अनेक लोकांचे अर्पण आहेत, अनेक संदेशांचे, अनेक प्रेषितांचे जीव गेलेले आहेत. ही बायबल, पवित्र शास्त्रातलं वचन वाचण्याची संमती नव्हती. ख्रिस्ताचं अर्पण झालं, अनेक संदेशांचे अर्पण झालं, तेव्हा ते देवाचं वचन आपल्याकडे येऊन पोहोचलं. अब्राहम, इसाक, याकोबाच्या वचनाद्वारे तुम्ही संतान आहात, ख्रिस्ताद्वारे तुम्ही वारीस आहात. ते कसं मिळालं? अनेकांचं अर्पण आहे, अनेकांचा छळ आहे, अनेकांचं रक्त सांडण्यात आलं. आपला कोकरा, अर्पिलेला कोकरा, त्याच्या माथी काट्याचा मुकुट होता, हातीपायी खिळे ठोकलेले होते, त्याच्या पोटात भाला भोकसला होता, त्याला 39 फटके मारण्यात आले, त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, त्याची चेष्टा करण्यात आली, त्याच्या गालात मारण्यात आली. आणि पहा, तो देवाचा पुत्र होता, त्याला सर्व काही शक्य असताना त्याने मनुष्य रूपामध्ये ते सर्व काही सहन केलं तुमच्या आमच्या सार्वकालिक जीवनाकरता. मग आज आपण आपली निंदा होत असताना त्या वधस्तंभाकडे पाहतो का? तो वधस्तंभ आपल्या ठाई बाळगतो का? ती क्षमा आपल्या ठाई बाळगतो का? जेव्हा आपली निंदा होती, छळ होते, तेव्हा सर्व परिस्थिती आपण आनंद उल्हास करणारे आणि वचन लक्षात ठेवणारे. जशी देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला क्षमा केली तशी इतरांना क्षमा करणारे आपण आहोत का? वधस्तंभावर असताना जे लोक त्याचा छळ करत होते, चिठ्ठ्या टाकत होते, त्यांना माहित नव्हतं देवाचं राज्य, वचन माहित नव्हतं, म्हणून ख्रिस्त पित्याला म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा निंदा करणाऱ्या लोकांना ठाऊक नाही देव कुठला आहे, स्वर्गाचं राज्य कुठलं आहे. तुमची सत्याची परिस्थिती त्यांना ठाऊक नसती, म्हणून अशा अंधकारात बसलेले लोक तुमचा छळ करत असतील, तुमचा निंदा करत असतील, तर त्यांच्या ना समंजपणामध्ये ते करत आहेत. त्यांना क्षमा करा. अशांना काय करा? क्षमा करा.
जे संशयात आहेत. प्रेज द लॉर्ड. हा क्षमेचा उद्गार शब्द तो आत्मिक बोध देतो. मत्त्याचा 18वा अध्याय 35 वचन काय म्हणतं पहा. मत्त्याचा 18वा अध्याय 35 वचन काय म्हणतं पहा. मत्ते कृष्णवर्तमान 18वा अध्याय 35 वचन काय म्हणतं. जर तुम्ही प्रत्येक आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणे तुम्हाविषयी करील. जर आपण बंधूंना क्षमा करणार नाही मनापासून, तुमच्या वाईट परिस्थितीत तुम्हाला कोणी मदत केली नसेल, आज तुमची कोणीतरी निंदा करत असेल, तुमच्या बाबतीत वाईट केलेलं असेल, तर तुम्ही काय करा, क्षमा करा. आणि जर तुम्ही त्याला बंधूंना क्षमा करणार नाही, बंधूंना म्हणजे कुठले बंधू? तुमचे सख्यच का हो, जे अविश्वासू बंधू आहेत, ज्यांना ख्रिस्त माहित नाही आहे, अशा लोक सर्व बंधूंना तुम्ही काय करा, क्षमा करा. म्हणजे स्वर्गीय पिताही तुमच्या अपराधांची काय करेल, क्षमा करेल. कोणाचाही न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय करण्यात येणार नाही. त्या वधस्तंभावरचा ख्रिस्त आपल्या ठाई बाळगा आणि उठवलेला ख्रिस्त ही बाळगा. म्हणजे पापाला मेलेले आणि आत्मिक ख्रिस्तामध्ये आपलं जीवन जगणारे असे राहा. राग, द्वेष, मत्सर आपल्या जीवनातून काढून टाका. इफिसकरास पत्र 4 अध्याय 30 ते 32 वचनामध्ये पण पौल एक आत्मिक बोध त्या वचनाद्वारे देतो. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय, इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय 30 ते 32 वचन काय म्हणतात पहा. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाचा पवित्र आत्मा जो तुमच्या बरोबर आहे, जो आपल्या मुखाने येशू प्रभू आहे कबूल करतो, विश्वास ठेवतो, त्याला पवित्र आत्मा आहे. त्याच्याजवळ तो पवित्र आत्मा आहे, सत्याचं कैवल्य आहे. कारण की देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला येशू हा प्रभू आहे असं बोलता येत नाही. पौल म्हणतो देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न कसे करतो आपण पहा. वचन काय सांगतं, त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झालेला आहात. त्याच्याद्वारे तुमच्यावर मुद्रा मारलेली आहे, तो शिक्का आहे देवाचा. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवोत. अभद्र भाषण, सर्व प्रकारचा दुष्टपणा, कडूपणा, कटुत्व, एकमेकांबाबतीत कटुत्व पकडणं. तोंडाने काही बोलत नसाल पण आतमध्ये कटुत्व पकडलेलं आहे तुम्ही, ते तुमच्या जीवनाकरता फार वाईट परिणाम करणार असं आहे. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येव. होय, याच दुष्टपणा करता, याच कडूदनवाच्या फळा करता, त्या सैतानाच्या येण्या जाण्याकरता ख्रिस्त आपल्याकरता, आपल्या पापांकरता खंड असा अर्पिण्यात आला. आणि ते आपल्यातून काढून टाकलं जावं, त्याची फळं काढून टाकली जावीत आणि देवाच्या नीतिमत्वाची, त्याची धार्मिकतेची फळं आपल्या ठाई यावी, पवित्र आत्म्याची 9 फळं यावीत, म्हणून आपण निवडलेले आहोत. फळावरून झाड कळते, है ना फुलताई? आंबे आले असतील नाही का, मेचा सीझन आहे, आंबा खाल्ला, गोड असेल तर झाड चांगलं नाही का. तसं आपल्या झाडाला कुठली फळं आहेत, कडू आहेत का गोड आहेत पहा. देवाचं वचन सांगतं झाडावरून, मत्तेमध्ये सांगितलं, ख्रिस्त म्हणतो फळावरून झाड कळतं. आपल्या जीवनात ही फळं आहेत का? कुठं क्रोध आहे का? मलाही क्रोध येतो, नाहीये तसं नाही, पण तो क्षणापुरता. समजून सांगणं, समजून येणं. पौल म्हणतो रागवा परंतु पाप करू नका, सूर्य माळूस तोपर्यंत राग पकडू नका. इथंच लिहिले 26 वचनामध्ये, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागवला असता सूर्य मावळू नये. तो धरून ठेवला तर त्याचे परिणाम वाईट होते. ते धरून ठेवलं, राग धरून ठेवलं, कटुत्व धरून ठेवलं, अभद्र भाषेत धरून ठेवलं, काय होतं पा, त्याच्याद्वारे फळ देणारा येतो, म्हणजे तो दुष्ट तुमच्या जीवनात येतो. त्याचं बी ना ते काढलं तुमच्या जीवनातून ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. तुम्ही एकमेकांबाबतीत कसे व्हा? उपकारिक व कनवाळू.
जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना काय करा, क्षमा करा. हा क्षमेचा शब्द तो आत्मिक बोध आपल्या जीवनात देतो. आणि जे संशयात आहेत त्यांना दया करा, त्यासाठी प्रार्थना करा. जे तुमचा छळ करत आहेत, निंदा करत आहे, अशा लोकांकरता प्रार्थना करा. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करेल. याकरता ओझ्याने प्रार्थना करा. त्याकरता काय करा, प्रार्थना करा. यहुदाच्या पत्रामध्ये 23 वचनामध्ये यहुदा काय सांगतो. यहुदाचं पत्र त्याचं 23 वचन काय म्हणतं पहा. कित्येकास अग्नीत ओढून काढून त्यांचे तारण करा आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतियुक्त वृत्तीने एक कित्येकांवर दया करा. प्रेज द लॉर्ड. आणि 22 वचन काय सांगतं, जे कित्येक संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. होय, तुम्हाला दिसतंय ते संशय घेतात, तुमच्यावर निंदा करत आहेत. तो क्षमेचा शब्द उद्गार वधस्तंभावर, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. त्यांनी त्यांच्या पेहरावर चिट्ट्या टाकिल्या. तुमच्या आमच्या जीवनात पण आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, तर ती क्षमेचा शब्द आपल्या ठाई साक्षी रूपाने दृढ करणारे असे बना. तेव्हा आपण ख्रिस्ताचे विश्वासू असे म्हणले जाऊ. आज तुमच्या आमच्यावर कोणी संशय घेत असेल, कोणी तुमची निंदा करत असेल, तर अशा कित्येकांवर दया करा. प्रेज द लॉर्ड. जे कित्येक संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. कित्येकांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा. होय, तारणाचा मुकुट तुम्हाला माहित आहे, तुम्हाला दिलेला आहे ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे. ते जे संशयात आहेत त्यांना समजत नाही ते काय करतात. जसं ख्रिस्त वधस्तंभावर म्हणाला की बाप्पा यांना काय करतात यांना समजत नाही, यांना क्षमा कर. तुमच्या आमच्या बाबतीत जे संशय घेतात, निंदा करतात, शिवीगाळ जे काही गोष्टी करत असतील त्या लोकांना काय करा, क्षमा करा. कारण की ते काय करतात त्यांना समजत नाही. ते जिवंत पित्याला ओळखत नाहीत, ख्रिस्ताला ते ओळखत नाहीत. माशावर काय करा, दया करा. प्रीती पापांचे रास झाकीते. प्रेम काय करतं, पापांचं रास झाकतं, त्याला क्षमा मिळते. आणि तुम्ही आम्ही त्याकरता निवडलेले आहोत. तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुम्ही जगाचे मीठ आहात. मग ते 5 तोंडपाठ वचन असतील, पण कृतीमध्ये जर नसेल मग तोही आपल्याला ठेवणार नाही. आपण त्याची वचन राखणार नाही तर तोही आपल्याला राखणार नाही. मिठाचा खारटपणा गेला तर कशाने येईल, ते पायाखाली तोडवण्यात टाकण्यास येईल. नरकात टाकले जाऊ. तो खारटपणा ख्रिस्त आहे. ती सौम्यता, प्रीती, शांती, क्षमा आपल्या ठाई अंगिल्या. प्रीती सर्व पांघरून घ्या, कलसेकरास पत्रामध्ये वचन आहे. तारण करा अशा लोकांचं आणि देहाने डागळलेली वस्त्रे देखील द्वेष समजून भीतियुक्त वृत्तीने कित्येकांवर दया करा. नेहमी दया सत्याची माळ जपा. माळ कसली जपा, तिथं नीतिसूत्रात सांगितले, दया सत्य याची माळ जपा. दया करा, प्रीतीने शांतीने राहा एकमेकांबरोबर. बंधू प्रीती, आपल्या शेजारावर प्रीती कर, हे आज्ञा आहे. काय आपण या क्षमेच्या शब्दानुसार जसा ख्रिस्त वधस्तंभावर म्हणाला की बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही, त्यांनी पेहरावर चिट्ट्या टाकिल्या. आज हा शब्द तो आत्मिक बोध देतो. आपण त्या क्षमाशीलतेमध्ये असलो पाहिजे. घोषणा करतो, चर्चला जातो, सगळं काही करतो, पण जर आपल्या काही क्षमा नसेल, कृती नसेल, प्रीती नसेल, पौल काय म्हणतो पा, मी सर्व काही करतो आणि प्रीतीत नसेल तर वाजणारी झांज जसा आहे. नुसती वाजणारी झांज आहे. वाजून दाखवू का, 1 मिनिट. बघा, त्याला शब्द नाही, कृती नाही, आवाज आहे फक्त. मी जर घोषणा करतो देवाच्या वचनाची, मी जर कोणाला प्रीती करत नाही तर माझी घोषणा व्यर्थ आहे. मी देवाचा दास म्हणून घेण्याच्या लायकीचं नाही, कारण की मी ख्रिस्ताला अनुसरत नाही, मी एकमेकांवर प्रीती करत नाही. याकरता क्षमेचा पहिला शब्द, क्षमेचा उद्गार शब्द तो आत्मिक बोध देतो
की आपण स्वतःला क्षमाशीलतेमध्ये राखलं पाहिजे. शेवटचं वचन या शब्दामधलं वाचू. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचन. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 8 आणि 9 वचन काय म्हणतं पहा. ख्रिस्तनिष्ठ मनुष्यास शोभणारी सहानुभूती, जे ख्रिस्तनिष्ठ आहेत त्यांना शोभणारी सहानुभूती, सारा अंश तुम्ही सर्व एक चित्त, समदुःखी, बंधुप्रीती करणारे, कनवाळू, नम्र मनाचे असे व्हा. काय काय सांगितले पहा. सारा अंश तुम्ही सर्व एक चित्त, जेवढे जेवढे प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये आहेत ओळखतात ते एक चित्त असले पाहिजे. त्यांच्या कलस्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये तट भेद नसावेत, कारण की ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये त्या भाकरीचे तुम्ही काय आहात, विभागी आहात. समदुःखी, समदुःखी असणे म्हणजे आता मंगलाताई बघतायत, हिवाळे फॅमिली बघतायत, इथं मावशी आहे, फुलाताई आहेत, रेणुकाताई आहेत, सॅमसन अंकल आहेत, आई आहे, शेजारचे ताई दादा त्यांचं कुटुंब आहे. एकमेकांना दुःख झालं तर त्या दुःखामध्ये सहभागी व्हा, त्याकरता प्रार्थना करा, एकमेकांचं सांत्वन करा. समदुःखी असं, जे रडतायत त्यांच्यावर रडा, जे आनंद करतायत त्यांच्यावर आनंद करा, वचन सांगतं. बंधुप्रीती करणारे, कनवाळू व नम्र मनाचे असे व्हा. कसे व्हा? नम्र मनाचे. स्वर्गाच्या राज्यात मोठा कोण आहे? जो वरिष्ठ असून कनिष्ठाची सेवा करतो. येशू ख्रिस्ताने पाय धुतले. त्या काळात, वधस्तंभावर जाण्याच्या काळाच्या अगोदर काय केलं? पाय धुतले, रुमाल लावला आणि प्रत्येकाचे पाय धुतले. तो स्वामी असताना, देवाचा एकुलता एक पुत्र असताना, देवा समान असताना ते स्वतःला नम्र केलं आणि वधस्तंभाचं मरण स्वीकारलं. तर नम्र मनाचे असे व्हा. वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. तुम्हाला जर आशीर्वाद मिळावे देवाकडून आणि ते वतन तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर निंदेबद्दल निंदा करू नका. वधस्तंभावर क्षमेचा शब्द जो आत्मिक बोध देतो, एकमेकांना क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. हे आपण या शब्दानुसार प्रार्थना करूया, नंतर पुढच्या शब्दाकडे जाऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया शब्द करता, आणि तो आत्मिक बोध तुमच्या आमच्या जीवनामध्ये आत्मिक कार्य करो. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या वचनाद्वारे, क्षमेच्या पहिल्या शब्दाद्वारे तू ख्रिस्तामध्ये आत्मिक बोध दिला, त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना पवित्र आत्म्यामध्ये त्यांच्या जीवनावरती आठवण करून दे, ते आत्मिक ज्ञान दे. आणि जे निंदा त्यांच्या जीवनात करत आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये क्षमा कर, त्यांची भेट घे, त्यांच्या जीवनात ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशमान कर, आणि ते तारणामध्ये यावेत असं तू कर. माझ्या जीवनामध्ये कोणी त्रास देत असेल त्याला ख्रिस्तामध्ये क्षमा कर, त्यालाही ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. आम्ही वचन स्वीकारतो आणि आमच्यातून जे काही चुका झाल्या, आमच्या मनामध्ये कोणाशी कपट आहे, द्वेष आहे, आम्ही क्षमा करतो आता ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि ज्यांनी आमची निंदा केली त्यांनाही ख्रिस्तामध्ये तू क्षमा कर. ही प्रार्थना तारण करता ख्रिस्ताच्या विश्वासात सर्व मागण्या पूर्ण केल्या म्हणून धन्यवाद देत केली म्हणतात पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. दुसरा शब्द, तारणाचा उद्गार, तारणाचा शब्द. पहिला शब्द काय फुलाताई? क्षमेचा. दुसरा शब्द तारणाचा, तारणाचा उद्गार, तारणाचा शब्द. त्यासाठी सुद्धा हाच अध्याय आहे. लूक वर्तमान 23 अध्याय 42-43 वचन काय म्हणतं पहा. लूक वर्तमान 23 अध्याय, लूक वर्तमान 23 अध्याय यातलं 42 आणि 43 वचन वाचतो. 41 पासून वाचतो, सगळीच वाचतो. थांबा, 39 पासून वाचतो. काय लिहिले पहा. वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराधातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना? 2 चोर आजूबाजूला आणि ख्रिस्त मध्यस्थी असे खेळले होते. त्यातले एकाने निंदा केली. काय निंदा केली? की पहा, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचा बचाव कर. तू ख्रिस्त आहेस तर तुझा आणि आमचा बचाव कर. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले,
तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय? दुसरा चोर त्याला धमकावून म्हणतो तुलाही तोच दंड आहे, मग तू देवाला घाबरत नाही का? आपला दंड तर यथा नाही आहे, कारण आपल्या कर्माचे योग्य फळ भोगीत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. तो चोर त्याला मग धमकावून काय म्हणतो, तू देवाला घाबरत नाहीस काय? आपण तर आपल्या कर्माचं फळ भोगत आहोत, पण याने काहीच केलेलं नाही. ख्रिस्ताविषयी तो काय म्हणतो, आपल्या कर्माचे फळ आपण भोगीत आहोत, पण याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, हे येशू, तू आपल्या राजाधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण कर. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रेज द लॉर्ड. त्या चोराने शेवटच्या क्षणामध्ये ख्रिस्ताला ओळखलं आणि काय म्हणाला, तू जेव्हा राजाधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. ख्रिस्त त्याला म्हणाला, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपल्याला आत्मिक बोध काय देतं? चोर मरणाच्या शेवटास ख्रिस्ताला काय म्हणतो, तू जेव्हा राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा आठवण. तो येईल तेव्हा म्हणजे जेव्हा ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार होतं त्याविषयी तो बोलत होता. 2000 वर्षापूर्वीचा काळ, आणि आपण आज या काळात ते वचन ऐकत आहोत. आपली भावना त्या दुसऱ्या चोरासारखी आहे का या चोरासारखी आहे? दुसरा चोर काय म्हणतो, तू जर देव आहेस, देवाचा पुत्र आहे, तर तुलाही सोडू, आम्हालाही सोडू. आपल्या प्रार्थना अशाच आहेत का, तू देवाचा पुत्र आहे, मला दुःख का, माझी संकट आजच्या आज उत्तर दे, अशा आपण प्रार्थना करतो का? करत असेल तर बदला. मलाही ते वचन सांगतं, कारण सांगताना मी सुद्धा श्रोता आहे, सांगणार प्रभू आहे, मी तोडीच आहे, मी तो गाढव आहे ज्याच्यावर तो ख्रिस्त बसलेला आहे. जकरा 9 अध्याय. देवाचं वचन काय सांगतं, तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. पहा, त्या वधस्तंभावरचा ख्रिस्त जिथे असतो तिथे दुसरा चोर त्याला म्हणतो की तू राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. म्हणजे दुसऱ्या आगमनाविषयी बोलत आहे 2000 वर्षापूर्वी. आणि आज आपण ते वचन ऐकत आहोत. ते वचन आज आपल्याला आत्मिक बोध देतं. ख्रिस्त त्याला म्हणाला, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज म्हणलेला काळ जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुमची मनस्थिती आस्थान पश्चातापामध्ये राखा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो आज म्हणलेला काळ आहे. तर आज म्हणलेल्या काळात आपण कसे दिसलो पाहिजे? ख्रिस्ता, तू राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. एकमेकांना दोष न देणारे आणि आस्था पश्चातापामध्ये ख्रिस्त येण्याची वाट पाहणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज म्हणलेल्या काळात आपली मन कठीण नसली पाहिजे. जसा तो चोर ज्या मनस्थितीत, नम्र मनस्थितीत होता, त्याचं मन कठीण नव्हतं, तसं आज म्हणलेला काळ जर आज आपल्या जीवनात आहे, उद्या आहे, परवा आहे, मरणाच्या शेवटापर्यंत, जोपर्यंत तो आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत तुमची आमची मन कशी असली पाहिजे? नम्र असली पाहिजेत, आस्था पश्चातापामध्ये असली पाहिजे, एकमेकांना क्षमा करण्यामध्ये असली पाहिजेत, देवाची वाणी ऐकणारी असली पाहिजे, प्रार्थना करणारे असले पाहिजे, देवाचं वचन वाचणारे असली पाहिजे, एकमेकांना क्षमा करून त्यांना तारणात आणणारी असली पाहिजे, देवाला दोष न देणारे, एकमेकांना दोष न देणारे असली पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आज बनलेला काळ आपल्या जीवनात आहे तोपर्यंत, मरणापर्यंत आज म्हणलेल्या काळामध्ये आपण कसे असले पाहिजेत? नम्रतेमध्ये, आस्था आणि पश्चातापामध्ये असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, याला रेफरन्स वचन वाचा. मत्ती याचा 5वा अध्याय. हे वचन खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल संदेशामध्ये. आज पुन्हा एकदा ऐका, त्या आत्मिक बोध घ्या आणि आपलं जीवन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करा. मत्ती 5वा अध्याय 23-24 वचन. यास्तव तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तेथे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावावर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. तू पहा, इथं वचन काय सांगतं? 23-24 वचन.
तू वेदी जवळ अर्पण घेऊन अर्पिण्यास येत असता तुला स्मरण झालं की तू तुझ्या भावाचा अपराधी आहे. आपण चर्चला जात आहोत, प्रार्थनेला उठून उभा राहत आहोत आणि आपल्याला आठवलं, अरे काल त्याला मी रागात बोललो, मी चुकलेलो आहे त्याविषयी. त्या प्रार्थना ठेवा, त्याला फोन करा, त्याच्या घरी जा, शक्य असेल जवळ असेल तर क्षमा मागा आणि मग येऊन प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकर मिळतील. पहा, देवाचं वचन ख्रिस्त काय सांगतं, याच तर तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे ते तुला स्मरण झाले तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावावर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. तुमच्या अर्पणाचा स्वीकार कधी होईल? हाबेल आणि काईन एकाने आपल्या प्रथम उत्पन्नातलं दिलं आणि एकाने काय केलं, सर्व उत्पन्नातून जे काय होतं ते दिलं शेतीतून. देवाने एकाचा स्वीकार केला, एकाचा नकार केला. परमेश्वराला काय आवडतं? आपल्या उत्पन्नकर्त्याचा प्रथम फळातून सन्मान कर. नीतिसूत्र 3 अध्याय. देवाला अर्पण अशी आवडतात. देवाला यज्ञ नकोय, तुमची अर्पण नकोय, तर दया हवी आहे. दया हवी आहे एकमेकांवर करणारी. तुमची अंतःकरण आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत तुम्ही कसे असले पाहिजे? प्रीतीमध्ये, नम्रतेमध्ये, आस्था, पश्चातापामध्ये. कठीण अवस्थेत नाही सापडला पाहिजे तुम्ही. आम्ही एकमेकांविषयी मन कठीण करू नका, नम्र राहा, एकमेकांना दोष देऊ नका, तर रिक्त राहा. त्या पात्रामध्ये रिक्त असलं पाहिजे, त्यात कसलं कटुत्व नसलं पाहिजे. आणि अशी पात्र देवाकडे जेव्हा तुम्ही देता, देव ते पात्र आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकांसपत्र 3 अध्याय 13 ते 15 वचन आणि 4 अध्याय 7 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांसपत्र याचा 3 अध्याय 13 ते 15 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांसपत्र 3 अध्याय 13 ते 15 वचन वाचतो. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. शेवटपर्यंत, तुमच्या मरणाच्या शेवटपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल? आस्था, पश्चाताप, विश्वास, दया, प्रीतीमध्ये आपलं पात्र राखलं पाहिजे. फक्त बाप्तिस्मापुरतं आहे का? नाही. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकांस तुम्ही प्रतिदिवशी बोध करा. पहा, इब्री लोकांसपत्र 3 अध्याय 13 वचन काय सांगतं? जोपर्यंत आज म्हटलेला काळ आहे तुमच्या जीवनामध्ये, चोराच्या काळामध्ये तो आज म्हणलेला काळ होता. त्या मरणाच्या शेवटपर्यंत आज म्हणलेला काळ त्याच्या जीवनात होता. ख्रिस्त त्याला म्हणाला, आज तू माझ्याबरोबर सुखवलं का असशील. जर आज आपल्या थोड्याने मरण आलं तर आपण आज म्हणलेल्या काळात कसे असलो पाहिजे? जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकांस तुम्ही प्रतिदिवशी बोध करा, यासाठी की तुम्ही पापाच्या फसवणुकीने तुम्हातला कोणी कठीण होऊ नये. प्रेज द लॉर्ड. पापाच्या फसवणुकीने तुम्ही कठीण होऊ नये. जाऊ दे ना, त्यांनी क्षमा नाही केली, तो माझ्याकडे आला नाही, मी का क्षमा करू? ही पापाची फसवणूक आहे. त्यांनी मला फसवलं, परत त्याच्यावर विश्वास का टाकू? फसवणूक, पापाची फसवणूक तट पाडणार आहे. त्याला एकदा दोनदा समजून सांगा, तिसऱ्याच वर्ज करा. देवाचं वचन सांगतं, पापाच्या फसवणुकीने स्वतःचं मन कठीण होऊ देऊ नका. असं मन आज म्हणलेल्या काळामध्ये राखा. रोज आज म्हणलेल्या काळामध्ये आपण असे दिसलो पाहिजे. कारण जर आपण आपल्या आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला अंशभाग आहे. पहा, आरंभीचा भरोसा जेव्हा ख्रिस्ताच्या विश्वासात आला, आरंभीचा भरोसा शेवट मरणापर्यंत जर दृढ राखला तर ख्रिस्तामध्ये अंशभाग आहे. कसा भाग आहे? अंशभाग. कारण की देवाचं वचन यशामध्ये सांगतं वंशज कसे येतील? वाळूच्या अंश भागा एवढे जरी असतील तर ते परत येतील. बोललेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. ख्रिस्ताला ओळखणारे खूप आहेत. तर आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ राखा, ती विश्वास, प्रीती राखा. आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत आपलं मन कठीण करू नका. कठीण होऊ नका एकमेकांविषयी. शेवटच्या काळी प्रीती थंडावेल असं वचन सांगतं.
तर प्रीतीमध्ये राखा. इब्री लोकांपत्र 4 अध्याय 7 वचन काय म्हणतं? म्हणून इतक्या काळापर्यंत दाविदाच्या द्वारे सांगितलेला वरील लेखाप्रमाणे त्याने आज असा एक दिवसही ठरविला. तो लेख असा, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. आज जर देवाचा शब्द ऐकत आहात, दुसरा तारणाचा शब्द, आज मजबूर तू सुखलकात असशील, तर आज म्हणलेल्या काळात तुम्ही हा शब्द ऐकलेला आहे, तर एकमेकांना क्षमा करा. तुमची मनं, तुमचं रोज जीवन आज म्हणलेल्या काळात असंच असलं पाहिजे. आज म्हणलेल्या काळात तुम्ही कठीण होऊ नका. देवाची वाणी जी ऐकता, क्षमा, शांती, प्रीतीमध्ये स्वतःला राखा. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही सुखलोकात चाल. शेवटचं वचन वाचूया यामध्ये. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 19 वचन. आपण फास्ट घेऊया कारण की अजून 5 शब्द आहेत. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 19 वचन काय म्हणतं पहा. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय 19 वचन काय म्हणतं पहा. यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा, मागे वळा, अशासाठी की विश्रांती मिळण्याचा समय प्रभू जवळून यावे. प्रेज द लॉर्ड. आपली पापे पुसून टाकली जावेत. आपण मरणाला चालले आहोत, विश्रांती, झोप घ्यायला चालले. कसे गेलो पाय? आस्था, पश्चाताप करणारे, मागे वळणारे, आपली पापे पुसून टाकली जावीत म्हणून आस्था पश्चाताप करणारे, यासाठी की विश्रांती मिळण्याच्या समयी प्रभू जवळून यावे. प्रभू एक द्वार आहे मेंढरांकरता, त्याच द्वारातून जावं लागेल. याकरता स्वतःला आस्था पश्चातापामध्ये राखा, त्या प्रीतीमध्ये राखा, एकमेकांना क्षमा करा. पहा येशू मित्र कसा, पहा येशू मित्र कसा, सर्वापेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा, पापी जन तारायासी, खाली तो उतरला, धनी सृष्टीचा असता, गवानीत निजला. पहा येशू मित्र कसा, पहा येशू मित्र कसा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्याला धन्यवाद देतो या वेळे करता, समय करता. या तारणाच्या शब्दाने आज म्हणलेल्या काळात प्रत्येकाची मन ख्रिस्तामध्ये दुरुस्त कर, स्वच्छ कर. तू विश्वासाद्वारे प्रत्येकाने वास कर. तुझ्या वचनाद्वारे ते सर्व अंधकाराच्या गोष्टी आज जर मनामध्ये आज आहेत, त्या दुष्ट गोष्टी ख्रिस्तामध्ये काढल्या जाव्यात. आणि तू काढलेल्या आहेत. धन्यवाद देत प्रभू येशूच्या विश्वासात ही प्रार्थना केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे आपण तिसऱ्या शब्दाकडे, तिसरा आणि चौथा शब्द आपण ऐकूया. ममतेचा उद्गार शब्द. ममतेचा उद्गार शब्द. योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय 25 वचनापासून वाचूया. योहान 19 अध्याय 25 वचनापासून. ममतेचा उद्गार. योहान 19 अध्याय 25 ते 27 वचन वाचूया. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, कोपाची बायको मरिया आणि मरिया मगदलिया या उभ्या होत्या. प्रेज द लॉर्ड. मावशी, मावशी, मावशी आहे, आई पण आहे. वचन मी चेष्टा करत नाही, मी तुम्हाला सांगेल पुढे या वचनाचा अर्थ. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा तुझा पुत्र. मग त्याने शिष्यास म्हटले, पहा ही तुझी आई. त्या
वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. कोणाला? मरियेला, जिच्या पोटी ख्रिस्त जन्मला पवित्र आत्म्यामध्ये. ती कुठं उभी होती? वधस्तंभाजवळ उभी होती, आणि त्याची मावशी सुद्धा उभी होती. मी असं का म्हणाल? मी तुलना केली का ख्रिस्तासहित? मी काय तुलना करणार? त्यांनी माझ्या पापांची क्षमा केली. माझं जीवन जेव्हा पडलं होतं, सगळ्यांनी सोडलं होतं, ख्रिस्ताने यांच्यामध्ये प्रीती निर्माण केली, आणि या दोघी मला घ्यायला पुण्यामध्ये आल्या होत्या. या दोघी घेऊन आल्या, आणि आज त्या मनातून काहीतरी वाईट बोलत असतील, कारण की माझ्याद्वारे ते ऐकत आहेत. पण देवाचं वचन सांगतं की या दोघी पुण्यामध्ये आल्या होत्या आणि या घेऊन आल्या मला. आणि मावशीने हे बायबल दिलं, ते बायबल अजून सुद्धा वापरतो. आणि या बायबलच्या वचनाद्वारे प्रभूने मला ते बायबल शिकवलं, आणि ते आत्मिक बोध दिले, आणि ते आज आम्ही परिवर्तन पाहत आहोत. आणि ख्रिस्त वधीला गेला, त्या वधस्तंभावर त्याची आई आणि मावशी होती म्हणून आठवण झाली, म्हणून सांगितलं. आई मावशी होती, त्याने आईकडे पाहिलं, आणि तो शिष्य ज्याच्यावर जास्त प्रीती होती तो योहान होता. कारण की ते योहान कान लावून जेव्हा प्रभू वचन चाललं तेव्हा निजला होता ख्रिस्ताच्या उराशी, तो योहान. आणि त्या योहानाला ख्रिस्त म्हणतो, पहा ही तुझी आई, आणि त्या मरियेला म्हणतो, आई पहा तुझा मुलगा. आणि त्या दिवसापासून त्या योहानाने मरियेला त्याच्या घरी ठेवून घेतलं. ममतेचा शब्द, हा शब्द आत्मिक बोध काय देतं? प्रेम, एकमेकांची जबाबदारी, एकमेकांची ओझी वाहनं ख्रिस्तामध्ये शिकवतं. ख्रिस्त देवाचा पुत्र होता. तो पवित्र आत्म्यामध्ये मरिया पवित्र असताना, निवडली गेलेली असताना तिच्या पोटी जन्मला. पण तरी सुद्धा ख्रिस्त वधस्तंभावर मरण भोगत असताना, अर्पण जात असताना मरियेची व्यवस्था करतो. त्या जगिक आईची काय करतो? व्यवस्था करतो. ही ममता आहे, हे कर्तव्य आहे एकमेकांच्या बाबतीतलं. आणि देवाचं वचन सांगतं, एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. प्रेज द लॉर्ड. एकमेकांची ओझी व्हा, एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांसाठी करा. आपल्या आई वडिलांकरता, आपल्या भावांकरता, आपल्या शेजाऱ्यांकरता कर्तव्य करणारे बना. कर्तव्य सोडून देणारे बनू नका, तर ते पूर्ण करणारे, प्रीती करणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. पहा मत्ते 22:36 ते 40 वचनामध्ये ख्रिस्त काय म्हणतो? गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे असं ख्रिस्ताला विचारण्यात आलं. त्यांनी सांगितलं, तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वराचा पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर, हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एकही आहे, तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखी प्रीती कर. या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र, संदेशशास्त्र ही अवलंबून आहेत. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. होय, एकमेकांची ओझी वाहणारे बना. आपल्या घरच्यांची, प्रियजनांची तरतूद करणारे बना. आपल्या आई वडिलांची, आपल्या मुलाबाळांची काय करा? तरतूद करा, व्यवस्था करा, त्यांची काळजी घ्या, एकमेकांची ओझी व्हा. ममतेचा शब्द तो आत्मिक बोध देत. पहा, पौलाने तिमोथेला जे पत्र लिहिलं, पहिलं पत्र, 2 पत्र लिहिली, त्यातलं पहिलं पत्र 5वा अध्याय 8वं वचन काय सांगतं? पौलाचं तिमोथेचे पहिले पत्र, त्याचा 5वा अध्याय 8वं वचन काय म्हणतं पहा. जर कोणी स्वकीयांची, पहा वचन काय सांगतं, पौल तिमोथेला बोध काय करतो? जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारिला असे होते. तो इसम विश्वास न ठेवणारा इसमापेक्षा वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर स्वकीयांची आणि विशेषतः आपल्या घरच्यांची तरतूद करणारे, व्यवस्था करणारे बना. तो कित्ता ख्रिस्ताने वधस्तंभावर तुम्हा मास घालून दिला. आईला म्हणाला, हा पहा तुझा मुलगा. त्या शिष्यास म्हणाला, पहा ही तुझी आई. आणि त्या काळापासून त्या शिष्याने त्याच्या मरियेला आपल्या घरी ठेवून घेतले. एकमेकांची ओझी व्हा, स्वकीयांची
विश्वासू लोकांची, अविश्वासू लोकांची, आपल्या शेजाऱ्यांची, एकमेकांची ओझीबा, एकमेकांना मदत करा, आपल्या आई वडिलांची, स्वकीयांची तरतूद करा. आणि जर नाही केली तर तो इसम, विश्वास न ठेवणारे जे आहेत, जे ख्रिस्ताला ओळखत नाहीत, त्यांच्यापेक्षा वाईट आहेत. प्रेज द लॉर्ड. मग ख्रिस्ताला विश्वासू म्हणणारे आहेत तर एकमेकांची काळजी घ्या. याच तिमोथेच्या पहिल्या पत्रात 3 अध्यायात 5व्या वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. तिमोथेचे पहिले पत्र 3 अध्याय 5 वचन. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील. जो पाळक आहे, जो देवाचा दास आहे, जो प्रभूला विश्वास ठेवतो, त्याला ओळखतो, त्याची सेवा करतो, त्याची चाकरी करतो, तो आपल्या घरच्यांचीच व्यवस्था राखू शकत नाही तर मंडळीच व्यवस्था कशी राखणार. प्रेज द लॉर्ड. ममतेचा शब्द, एकमेकांची तरतूद करा. जोपर्यंत या जगात आहात एकमेकांकरता कष्ट करा, एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल असं गलती कराच्या पत्रामध्ये वचन आहे. एकमेकांची ओझी व्हा, एकमेकांसाठी तरतूद करा, तर आपण ख्रिस्ताचे विश्वासू आहोत. जसा ख्रिस्ताने वधस्तंभावर ममतेचा शब्द म्हणजे आपली आईची व्यवस्था केली, तशी आपण आपल्या आई वडिलांची, आपल्या स्वकीयांची तरतूद करणारे बनलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा ममतेचा शब्द तो आत्मिक बोध आपल्या ठाई देतो. आशीर्वाद घ्यायासाठी लोक बाळा आणि ती शिष्य धिकारी पाही निष दिले त्या प्रती पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता पहा येशू मित्र कसा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, प्रभू तुला धन्यवाद देतो. जिवंत पिता तुला देतो, पवित्र आत्मा तुला देतो. या ममतेच्या शब्दाद्वारे प्रत्येका ठिकाणी ती सर तुझ्या ठाईची प्रीती, शांती प्रत्येका ठिकाणी कार्यान्वित कर. एकमेकांची ओझी वाहणारे असं आत्मिक ज्ञान त्यांच्या ठाई तू घाल. ते आत्मिक सामर्थ्य दे, पवित्र आत्म्याचं ज्ञान दे, ती प्रीती दे ख्रिस्ता तुझ्या ठाईची. वधस्तंभावर असताना सुद्धा तू आईची व्यवस्था केली. ती प्रीती, ती सामर्थ्यशाली विजयशाली प्रीती प्रत्येका ठिकाणी ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये कार्यान्वित कर. ही प्रार्थना सर्व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत प्रभू शिक्षणात केली म्हणताय पित्या. आमेन. हे आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. दुःखाचा उद्गार. दुःखाचा शब्द, दुःखाचा उद्गार. प्रेज द लॉर्ड. दुःखाचा उद्गार, दुःखाचा शब्द. मत्तय 27 अध्याय 46 वचन. मत्तय 27 अध्याय 46 वचन काय म्हणतं पहा. मत्तय 27 अध्याय 46 वचन काय म्हणतं पहा. मत्तय 27:46 वाचतो. येशूचा मृत्यू. आणि तिथं मत्तय 27:46 मध्ये काय सांगितलंय. आणि सुमारे 3ऱ्या प्रहरी येशू मोठ्याने आरोळी म्हणून मारून बोलला. काय झालं. येशूचा मृत्यू होत असताना 46 वचनात मत्तय 27:46 मध्ये वचन काय सांगतं. आणि सुमारे 3ऱ्या प्रहरी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लबा सदकदनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त असा का म्हणला असेल. त्याला दुःख झालं म्हणून, त्याला मरण भोगायचं म्हणून नाही. त्याने जो पापाचा खंड आपल्याकडे घेतला, त्या पापामुळं, त्या पापाच्या अंगीकारामुळे जगाचं पाप त्याने स्वतः घेतलं. त्याच्यावर लादण्यात आलं, त्याला ठेचण्यात आलं, त्याच्या हाती पायी कळे टोकण्यात आले, काट्याचा मुकुट घालण्यात आला. याकरता पाप त्याने अंगीकार केल्यामुळं पित्यापासून तो विभक्त होणार होता.
पित्यापासून, स्वर्गीय पित्यापासून तो थोडा काळ दूर जाणार होता आणि त्याचं दुःख त्याला होतं. आणि सुमारे 3ऱ्या प्रहरी येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एलोई एलोई लबा सदकदनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. होय, देवाने त्याला त्यागलं, त्याला ठेचलं, त्याला ठेचण्याची शिक्षा दिली. ठेचण्याकरताच देवाने त्याला या जगात पाठवलं. त्याच्या ठेचण्यामुळे, त्याच्या मार खाल्ल्यामुळे आपणास शांती मिळाली, आपणास आरोग्य मिळालं. होय, प्रेज द लॉर्ड. त्याच्या ठेचण्यामुळे, त्याच्या मारले झाल्यामुळे आपल्याला शांती मिळाली, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं, आपल्याला तारणाचा मुकुट मिळाला. हातीपायी खोल तुझिया, वृतले किळे दुधाई. हातीपायी खोल तुझिया, वृतले किळे दुधारी. निरोग मुक्त झालो, फटके तुला मिळाले. होय, ख्रिस्ताने ती शिक्षा भोगली, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, याकरता आपणास शांती मिळावी, आपणास आरोग्य मिळावं. तो दुःखाचा उद्गार, तो शब्द, तो आत्मिक बोध देत. मत्ते 27:46, एल्लोई एल्लोई लबा सदकदनी, हे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. त्याने जो पाप स्वीकारलं होतं, त्यामुळे तो पित्यापासून दूर जाणार होता. स्तोत्रसंहिता 22वा अध्याय याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 22 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 22 अध्याय, स्तोत्रसंहिता 22वा अध्याय याचं पहिलं वचन काय म्हणतं. माझ्या देवा तू मला का अंतरलास. माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव कराव्यास तू जवळ नाहीस. होय, पहा, तिथं तो जवळ नव्हता, कारण की देव प्रकाश आहे. देव काय आहे? प्रकाश आहे. आणि देवाच्या ठाई अंधार नाही. देव पवित्र आहे. त्याचा पुत्र पापाचा अंगीकार करणार होता, जगाचं पाप स्वतःवर घेणार होता, देवापासून तो थोडा काळ दूर जाणार होता. तो विरह ख्रिस्ताला सहन झाला नाही. त्याने त्याचा त्याग केला. स्वर्गीय पित्याने स्वतःच्या पुत्राला ठेचण्याकरता या जगात पाठवलं, याकरता त्याने आपली शिक्षा भोगली. ती शिक्षा आपली होती, ती त्याने भोगली, यासाठी की आपण अपराध मुक्त व्हावं. पहा, यशा याचा 53 अध्याय वचन काय सांगतं. यशा याचा 53 अध्याय वचन काय सांगतं पहा. यशा याचा 53 अध्यायामध्ये वचन, यशा याचा 53 अध्याय पहा, इथं वचन सांगतं, त्याचे 7वं वचन, यशा 53:7, त्याचे हाल केले तरी ते त्याने शोषिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकऱ्यापणे, लवकर कातण्यापणे, गप्प राहण्यास मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आपल्या पुत्रास आपली पाप काढून टाकण्याकरता, ती शिक्षा भोगण्याकरता या जगात पाठविले, यासाठी की तो पिडला जावा, आपल्या अधर्माचा भार त्याच्यावर घालण्यात यावा, त्याला अपराधात गणण्यात आलं, असं यशा 53 अध्यायात सांगितलं. आणि तो अपराध स्वीकारणार होता, या जगाचं पाप स्वीकारणार होता, म्हणून तो पित्यापासून वेगळा जाणार होता. कारण की पिता पवित्र आहे, तो प्रकाशात राहतो. योहानाचे 1 पत्र 1 अध्याय 5 वचन काय म्हणतं पहा.
योहानाचे पहिले पत्र, याचा पहिला अध्याय 5 वचन, जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला तो तुम्हा सांगतो की तो हाच की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देव प्रकाश आहे, आणि जेव्हा ख्रिस्ताने सर्व जगाचं पाप स्वीकारलं तो देवापासून दूर जाणार होता, देव मुख फिरवणार होता, कारण की तो ते आपले पाप स्वीकारणार होता. कारण की परमेश्वर प्रकाश आहे आणि परमेश्वराच्या ठाई अंधार नाही. होय, याकरता ख्रिस्त दुःखाचा उद्गार तिथं म्हणलेला आहे, एलोई एलोई लबा सदकतनी, हे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. होय, कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र 5 अध्याय 19 वचन काय बोध करतं पहा. त्यांनी आपलं पाप स्वीकारलं, त्याच्यावर आपलं पाप लादण्यात आलं. कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन काय म्हणतं पहा, 19 आणि 21. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याचकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये आपल्याबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपून दिले. जगाचे पाप त्याच्याकडे मोजले नाही, ते ख्रिस्ताकडे मोजले, त्याच्याबरोबर आपला जगाबरोबर समेट केला देवाबरोबर. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे, आपण देवाच्या ठाई धार्मिकता मिळावी, नीतिबान ठराव. म्हणून तुमच्या आमच्या करता ख्रिस्ताला देवाने पाप असे केले, त्याला ठेचले, त्याला वधिण्यात आले. दुःखाचा उद्गार. होय, आपण सुद्धा या दुःखाच्या उद्गाराद्वारे आत्मिक बोध आपणास होतो की पवित्र करण्याच्या पाठीस लागा. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही पवित्र केलेले आहात. अविश्वासाच्या गोष्टीपासून दूर जा, जगाची समृद्धता आपल्या जीवनातून काढून टाका. जगाव प्रीती करणारे नाही, जे जगाव प्रीती करतात त्यांच्या ठाई देवाची प्रीती नाही, असं योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 वचन सांगतं. जगातल्या गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका, कारण की या सर्व अंधकाराच्या गोष्टी काढून टाकल्या जाव्यात. म्हणून ख्रिस्त वधिण्यात आला, आपले पाप त्याच्यावर लागण्यात आले, त्याचा त्याग करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. होय, सगळ्यांनी त्याचा धिक्कार केला. मार्था मारिया यांचा भाऊ लाजरस मेला, दुःखी होनिया तेव्हा कनुनिया रडला. पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा. धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर प्रभू ईश्वर तुला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, या दुःखाच्या उद्गाराद्वारे प्रत्येकाला तू आत्मिक शक्ती सामग्री भर, प्रत्येकाला जागृत कर. तो आमच्या पापांचं अर्पण असा झाला, आम्हाला पवित्र करण्यामध्ये घाल. आमच्यातून होणाऱ्या न कळत होणाऱ्या सर्व चुकांची क्षमा कर, आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये तू आम्हास घाल. जे अजून दूर आहेत, अंधकारात आहेत, त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आण, त्यांना ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुत, त्यांना प्रकाशात आण. त्या अंधकाराच्या बंधनातून त्यांना ख्रिस्ता मोकळं कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ही प्रार्थना विनंत्या सर्व मागण्या पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. 5वा शब्द क्लेशाचा उद्गार. प्रेज द लॉर्ड. क्लेशाचा उद्गार. योहान 19 अध्याय 28 वचन काय म्हणतं पहा. योहान 19:28 काय म्हणतं. योहान 19:28.
यानंतर सर्व पूर्ण झाले आहे जाणून येशूने शास्त्र एक पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. प्रेज द लॉर्ड. क्लेशाचा उद्गार, क्लेशाचा शब्द, मला तहान लागली आहे, सगळं पूर्ण व्हावं म्हणून ख्रिस्ताने ते शब्द बोलले. हे शब्द हे वचन, भविष्यवाणी त्याविषयी होती. मला तहान लागली आहे आणि त्याने म्हणून विष दिलं असं स्तोत्र संहितेमध्ये वचन आहे. ही भविष्यवाणी ख्रिस्ताविषयी होती म्हणून ख्रिस्ताने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून म्हणाला की मला तहान लागली आहे. आज आपल्या जीवनामध्ये या वचनाचा आत्मिक बोध हा होत आहे की आपल्याला सुद्धा देवाच्या राज्याच्या, धार्मिकतेच्या भुका, तहाना लागलेल्या आहेत काय? आज जिथे कुठे आहात तिथं आत्म्याने ऐकणारे आहात का? तुमचे कान देवाच्या वचनाकडे आहेत का? आपल्याला सुद्धा त्या धार्मिकतेचे भुकले तहानले आपण आहोत का? आपण जर धार्मिकतेचे भुकले तहानले असे आहोत, आपल्याला सुद्धा त्या तहाना लागलेल्या आहेत, तर तुम्हाला तृप्त करण्यात येईल. जर तुम्ही ताणले आहात तर तुम्ही तृप्त केले जाल. तर जिवंत पाण्याच्या झऱ्याला, पित्याला, जो जिवंत पाण्याचा झरा प्रभू येशू आहे, त्याला सोडू नका. त्याला प्राप्त करून घ्या. त्याच्या पाठीस लागा. त्याला रोज आपल्या जीवनात बोलवा. तो प्रगट व्हावा, तुम्हाला समजावा म्हणून त्याच्या पाठीस लागा. कारण की तो जिवंत पाण्याचा झरा आहे. त्याच्यासाठी भुकेले ताणेले बना. रोज त्याच्या पाठीस लागा आणि तो प्राप्त करून घ्या. प्रेज द लॉर्ड. इर्मया 2 अध्याय 13 वचन काय म्हणतं पहा. इर्मया 2 अध्याय 13 वचन. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके होत आपल्यासाठी खोदून तयार केले. परमेश्वर म्हणतो माझ्या लोकांनी जिवंत पाण्याचा झरा मी जो तुम्हाला ते सोडलं आणि ज्यांनी तहान भागणार नाही असे फुटके हौद बांधले. जगिक पाण्याने तुमची भूक तहान नाही बघणार. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. अन्न उदक की ज्ञान जगिक है. अन्न उदक की ज्ञान जगिक है. तृप्ती न होई या सुखांनी. कधीच तृप्ती होणार नाही. मनुष्य चतकोर भाकरीसाठी गुन्हा करेल. वधस्तंभावर ख्रिस्त म्हणतो की मला तहान लागली आहे. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ते वधस्तंभावर ख्रिस्ताने म्हणाले की मला तहान लागली. तसं प्रभू, ज्याला अखिल पृथ्वीचा प्रभू म्हणतात, त्याला प्राप्त करून घेण्याची आम्हास तहान लागली आहे काय? देहाने सुंता झालेले आपण आहोत. देहानेच धार्मिकता प्रगट करणारे आहोत आणि अंतकरण आपण देवापासून दूर राखत आहोत. तोंडाने स्तुती करत आहोत पण अंतकरण दूर दाखवत आहोत. प्रभूला प्राप्त केलेले आहे का आपण? प्रभू प्राप्त झाला आहे काय? तो वाणीद्वारे तुम्ही सांगती बोलत आहेत काय? त्याच्या भुका तहाना तुम्हास लागलेल्या आहेत काय? मत्तय 5 अध्याय 6 वचन काय म्हणतं पहा. मत्तय 5 अध्याय 6 वचन. मत्तय 5 अध्याय 6 वचन. जे धार्मिकतेचे भुकेले ताणले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे देवाच्या राज्याकरता प्रभूला शोधत आहेत. कोणाला प्राप्त झालं प्रभू? देव कोणी पाहिला? सूर्याकडे तुम्ही पाहू शकत नाही तर देव अगम्य प्रकाशात राहणारा तो आहे, तो आत्मा आहे. त्याकडे कोण पाहणार? तुमची आमची पाप पुसली जावी. तो पापाचा खंड पापा करता, जीवा करता रक्त गरजेचं म्हणून ख्रिस्ताचं पवित्र रक्त बळी अर्पण त्या वधस्तंभावर दिलं. जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आलं. आणि जे सार्वकालिक जीवनाकरता भुकेले ताणलेले आहेत, त्या प्रभू करता भुकेले ताणलेले आहेत, त्या धार्मिक भुकेले ताणलेले आहेत, ते तृप्त होतील. ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. जे प्रभूचा शोध घेतात, परमेश्वराचा शोध घेतात, जे ख्रिस्ताला स्वीकारतात, ते धन्य, ते आशीर्वादित आहेत. ते तृप्त होतील. त्यांना सार्वकालिक जीवन देण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. ते तृप्त होतील. शिष्य नम्र होण्यासाठी पाय त्या
धुतले, रुमालाने पुसुनिया, उदाहरण दाविले. पहा येशू मित्र कसा, सर्वापेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय, या शब्दाद्वारे, या तृप्तीद्वारे, या ताहण्याच्या शब्दाद्वारे आत्मिक बोध प्रत्येका ठिकाणी घातला. प्रत्येका ठिकाणी ती आत्मिक भूक खाल, ती प्रत्येकाला प्रत्येकाने प्रभूला शोधावं, त्या जिवंत परमेश्वराला प्राप्त करून घ्यावं. प्रभूचा प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश प्रत्येका ठिकाणी प्राप्त व्हावं. कारण तुझं वचन सांगतं की जो कोणी प्रभूचा धावा करेल त्याचं तारण होईल. होय, प्रत्येकाने प्रभूचा धावा करावा, त्याला प्राप्त करून घ्यावं, अशी आत्मिक भूक प्रत्येका ठिकाणी घाल. आज अंधकारात त्या ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. सर्व मागण्या पूर्ण केल्या त्यावर धन्यवाद देत प्रभूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतात पित्या, आमेन. या आपण पुढच्या शब्दाकडे जाऊया. 6वा शब्द, शेवटच्या म्हणजे 6व्या शब्द आणि 7वा शब्द याच्याकडे जात आहोत. विजयाचा उद्गार. योहान 19:30 काय म्हणतं पहा. योहान 19वा अध्याय 30 वचन. योहान 19वा अध्याय 30 वचन काय म्हणतं. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्ताने आम घेतल्यावर पूर्ण झाले, इट इज फिनिश्ड. इंग्लिश मध्ये काय लिहिलं, इट इज फिनिश्ड असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. आपण सुद्धा या आत्मिक बोधाद्वारे, या शब्दाद्वारे बोध घेतला पाहिजे. आपण आपली धाव ख्रिस्ताच्या विश्वासात पूर्ण करणारे असलो पाहिजे. त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो विश्वास आपल्या ठाई दृढ राखला पाहिजे. विजयाचा उद्गार. हा विजय मिळवला ख्रिस्ताने त्या मरणावर. त्या सैतानाच्या सर्पाचं मस्तक त्या वधस्तंभावर ठेचलं गेलं. सैतान मरणावर ज्याचा अधिकार होता तो अधिकार काढण्यात आला आपल्या जीवनातून. ते पापाचा खंड भरण्यात आला आणि त्याने विजय मिळवला. त्याने पूर्ण केलं. तुमच्या आमच्या करता ते सार्वकालिक जीवनाचे दरवाजे ख्रिस्तामध्ये उघडले आहेत. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला ते सार्वकालिक जीवन आहे. विजयाचा उद्गार 6वा पूर्ण केलं. तुम्ही आम्ही सुद्धा ती धाव पूर्ण करणारे असलो पाहिजे. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 9वा अध्याय 24 ते 27 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 9वा अध्याय 24 ते 27 वचन. विजय प्राप्तीसाठी आवश्यक करायचा प्रयत्न. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैज मिळते तुम्हाला ठाऊस नाही काय. तुम्हास ते मिळेल असे धावा. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 9वा अध्याय 24 ते 27 वचन. प्रत्येक मल्लयुद्ध करणाऱ्या सर्व गोष्टी इंद्रियदमन करीतो. ते नाशवंत मुकुट मिळण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्याकरिता करीतो. मी तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तशी कुस्ती करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणाच केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेल. सार्वकालिक जीवन मिळवायचं आहे तर आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवा. विजयाचा मुकुट पहा. 6वा शब्द विजयाचा काय सांगतो, इट इज फिनिश्ड. हे पूर्ण झाले आहे. ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापांकरता ती विजयशाली धाव पूर्ण केलेली आहे. तसंच आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत आपण तो विश्वास राखला पाहिजे. त्याकरता देहाला बुकलून दास करून ठेवलेले, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चाललेले असे आपण असलो पाहिजे. देहाने चालाल तर ती धाव धावता येणार नाही. शौलाने दाविदाला ते शस्त्र दिली, वस्त्र दिलं, परिधान केलं, जेरोटेप घातला, पण त्याला चालता येईना. कारण की दावीद म्हणाला या गोष्टींचा मला सराव नाही, कारण की देवाचा आत्मा त्याच्याबरोबर होता आणि तो विजयी झाला. गोल्यात मोठा खाली गळून पडला. तुमच्या आमच्या जीवनातला तो शत्रू जावा. तुम्हाला विजयी धाव धावायची असेल तर आत्मिक शस्त्रधामध्ये धारण करणारे बना. पवित्र आत्म्यामध्ये चाला. पवित्र आत्म्याने ते युद्ध लढा. विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार
हाती घ्या, कारण की तुमचं युद्ध रक्त मांसांबरोबर नव्हे, तर आकाशातले दुरात्मे, त्यांचा समूह त्यांच्या बरोबर आहे. तुमच्या आमच्या जीवनातले शत्रू तुम्हाला दिसत नाही, त्यांच्या मनुष्यांच्या मागून खेळणारे ते दुष्ट आत्मे आहेत. मनुष्य रक्त मांसांबरोबर तुमचं युद्ध नाही. तुम्हालाही सुद्धा तो विजयाचा शब्द आज आत्मिक बोध देत आहे, आपल्याला बोध देत आहे. 6वा शब्द, तुम्हाला आम्हाला विजय मिळवायचा आहे, तो विश्वास दृढ राखा, ते आत्मिक शस्त्र सामग्री धारण करा, बुकलून दास करून ठेवा शरीराला, आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. पवित्र आत्मा, तुमचा आत्मा आणि देवाचं वचन असं चाला. शहाण्या कुमारिका, त्यांच्याकडे साठवणुकीचं तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते, त्या जागृत होत्या. 5 मूर्खही कुमारिका जागृत होत्या, पण त्यांच्याकडे साठवणुकीचं तेल नव्हतं. दावीद स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन परमेश्वरा माझ्या हृदयात साठवून ठेवलेलं आहे. तुम्हा आम्हास विजय मिळवायचा आहे. ते दुधारी तलवार, आत्म्याची तलवार, विश्वासरूपी ढाल आपल्या हाती घ्या, आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवा. देहाने काही लाभ होत नाही. ख्रिस्त म्हणतो, मी दिलेले वचन तुम्हाला आत्मा आणि जीवन आहे. तुम्हालाही विजय मिळवायचा आहे. ते देहाने तुम्हाला विजय मिळवता येणार नाही. देह वधस्तंभाला खेळलेला आहे. जेव्हा तुम्हाला राग येईल, द्वेष येईल, त्या वधस्तंभाकडे पहा, त्या वधस्तंभावर आपली तुलना करा. तुम्हालाही विजय मिळवायचा आहे, तो विश्वास दृढ राखा. इब्रिलोकांसपत्र 12वा अध्याय 1 ते 3 वचन काय म्हणतं पहा. इब्रिलोकांसपत्र याचा 12वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये वचन काय सांगतं. श्रद्धेचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. तर मग आपण आपल्या हात इतक्या साक्षीरूपे बेगाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही सर्व दडपण व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. सहज गुंतवणारे पाप, डोळ्याने, द्वेषाने, मत्सराने सहज गुंतवणारे पाप आहे. फार मोठं पाप करत नसाल, कोणातरी चुका करत असाल, कोणाचा न्याय करत असाल, सोडून द्या. सहज गुंतवणारं पाप, डोळ्याने पाप करत असाल, डोळ्याने वासना करत असाल, हे सहज गुंतवणारं पाप टाकून द्या. साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहात, धीराने आपली धाव धावा. निंदा होत असताना इतरांना आशीर्वाद द्या. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. त्याच पुढे जो आनंद ठेविला होता, त्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ म्हणून वधस्तंभ सहन केला, आणि देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. ज्याने आपणा विरुद्ध पाप करणाऱ्याने केलेला इतका विरोध सहन केला, त्याची तुलना करा, म्हणजे तुमचे मने खचून धीर सुटणार नाही. या जगामध्ये तुमची निंदा होईल, त्रास होईल, तुमचे आमची मन खचू नयेत, तर तो धीर मिळावा म्हणून वधस्तंभासंगती तुलना करा. आपल्या देहाला बुकलून दास करून ठेवा. जेव्हा तुमची निंदा होईल, त्या वधस्तंभाकडे पहा. तुम्ही वधस्तंभाला खेळलेले आहात. क्षमा करा, प्रीती करा. प्रीती पापांचे रास जागीते. जोपर्यंत पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत तुम्ही येणार नाही, आत्मिक जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही, तुम्हाला विजय मिळणार नाही. ख्रिस्त जो आत्मिक प्रतिरूप आपल्या ठाई तयार होणार नाही, तुम्हा आम्हास विजय मिळणार नाही. होय, विजयाचा उद्गार तो आत्मिक बोध आपल्या ठाई देतो. पाप्यांसाठी दुःख निंदा पाटलाग सोशिला, हिरे बाला साहुनिया, प्राण त्याने सोडिला. पहा येशू मित्र कसा, सर्वापेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा. धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, 6व्या शब्दाद्वारे, विजयाच्या उद्गाराद्वारे प्रत्येकाला त्या आत्मिक शस्त्र सामग्रीमध्ये घाल. ती सामर्थ्य घाल. स्थैपनाला दगडाने मारत असताना तो पवित्र आत्म्यामध्ये पूर्ण झाला, आणि तो म्हणाला, बाप्पा यांना क्षमा कर. वधस्तंभावरी तू तेच म्हणाला ख्रिस्ता. ते सामर्थ्य, तो धीर आमच्या ठाई घाल. ती विजयशाली प्रीती घाल. आम्हाला तो जीवनी मुकुट मिळवायचा आहे, आम्हाला ख्रिस्त प्राप्त करून घ्यायचा आहे, तर आम्हाला ते विजयशाली धावेमध्ये राख. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात घाल. आमचं दैहिक पण आत्मिक मध्ये बदल. तो आत्मिक ख्रिस्त आमच्या ठाई यावा, आणि त्या आत्मिक प्रतिरूपाचे आम्ही बनावं, असं तू कर.
आमच्यातून झालेल्या सर्व चुकांची क्षमा कर. या सर्व मागण्या ख्रिस्ताने पूर्ण केल्या त्यावेळेला धन्यवाद देते प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन. शेवटचा शब्द पाहूया. शेवटचा शब्द आपण पाहूया, समाधानाचा उद्गार. शेवटचा शब्द सगळे म्हणत असे सुटलं बाबा, खूप दिवस चालले. समाधानाचा शब्द, 7वा शब्द समाधानाचा उद्गार. लूक याचा 23वा अध्याय, यातला आपण वचन वाचा. लूक शुभवर्तमान 23वा अध्याय 46 वचन. काय वचन सांगतं पहा. लूक 23:46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये निंदा भोगत असताना, त्रास भोगत असताना, प्रियजन गमावलेले असताना सुद्धा आपला विश्वास ख्रिस्तामध्ये त्याचकडे आत्मा सोपवलेले ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादकाकडे पाहत असणारे असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्या वधस्तंभावर पित्याने ख्रिस्ताला सोडलेले होतं. एल्लोई एल्लोई लबा सदकतने, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. होय, त्याने पापाचा अंगीकार केला, स्वीकार केला. देवाने आपलं मुख वळवलेलं होतं आणि अशा सर्व परिस्थितीत तो विश्वास त्याने दृढ राखला आणि आपला आत्मा त्याने देवाकडे सुपूर्त केला. त्यांनी घेतला नाही. तो म्हणाला, आता योहानमध्ये पहा, माझ्याकडे तो अधिकार आहे जीव देण्याचा आणि परत घेण्याचा. तो देवाचा पुत्र होता, तो मनुष्य रूपात आला. त्याने आपल्या पापांकरता, जगातल्या पापांकरता, सार्वकालिक जीवन मिळण्याकरता त्याने ते अर्पण आपलं स्वतःच त्या वधस्तंभावर दिलं. त्याने स्वतः तो आत्मा त्याचकडे, पित्याकडे सुपूर्त केला. आपण सुद्धा मरण्याच्या शेवटापर्यंत ती धाव असाच विश्वास राखला पाहिजे. आपल्या शेवटापर्यंत असाच तो विश्वास राखला पाहिजे. आपली धाव शेवटपर्यंत अशीच आपण राखली पाहिजे. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय 12 ते 14 वचन, शेवटची 2 वचन ऐकूया. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय, याकोबाचे पत्राचा 1ला अध्याय 12 ते 14 वचन. जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्या देवाने देऊ केलेला जीवनी मुकुट परीक्षेत उतरल्यानंतर त्याला मिळेल. जीवनी मुकुट कधी मिळेल? परीक्षेच्या बाहेर उभा राहून नाही मिळणार तुम्हाला, परीक्षेत उतरल्यानंतर त्याला मिळेल. ख्रिस्ताने ते आज्ञापालन वधस्तंभावर पूर्ण केलं आणि देवाने त्याला 3ऱ्या दिवशी उठवलं. त्याने तुमच्या आमच्या पापांकरता ते अर्पण दिलं. जीवनी मुकुट कधी मिळेल? परीक्षेत पडल्यानंतर. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाना वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात घालीत नाही. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने मोडलेला, भुलवलेला असा मोहात पडतो. वासना गर्भवती होते, पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजिते. परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही, मनुष्यच मोहात पडतो, पाप जन्मास येतं. ते ख्रिस्ताद्वारे तुमच्या आमच्या जीवनातून काढलेलं आहे. याकरता ते मोह, परीक्षा आपल्या जीवनामध्ये, या सर्व गोष्टी तुम्हाला स्थिर राहायचं असेल तर विश्वासात दृढ असे राहा. पेत्रे त्याचे 1 पत्र 5 अध्याय सांगतो पहा, सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणास गिळावून फिरत आहे, त्याच्या विरोधात विश्वासात दृढ असे उभे राहा. विश्वास काय सांगतो? ख्रिस्त सांगतो. ख्रिस्ताच्या विश्वासात दृढ राहा. विश्वासरूपी ढाल, वचनाची तलवार, म्हणा त्या दुष्टाला, असं लिहिलेलं आहे. मत्ते 4 अध्याय. ख्रिस्त सैताना परीक्षेला म्हणाला, असं लिहिलं आहे, तुझा देव यालाच तू नमन कर. आणि तो सैतान निघून गेला वचन बोलल्यानंतर. तुम्ही आम्ही सुद्धा त्या वचनात विश्वासात दृढ राहू, तेव्हा विजयी होऊ. शेवट, मरणाच्या शेवटपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे आपल्यालाही तो जीवनी मुकुट मिळेल ख्रिस्तामध्ये. तिमोथेचे 2 पत्र 4 अध्याय 6 ते 8 वचन काय म्हणतात पहा. शेवटचं वचन वाचूया. तिमोथेचे 2 पत्र 4 अध्याय 6 ते 8 वचन.
कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे आणि धाव संपली आहे, विश्वास राखीला आहे. आता राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्याला प्रिय आहे तो सर्वांस देईल. आपल्या मरणाच्या शेवटापर्यंत तो विश्वास दृढ राखा, तेव्हा तो आपला जीवनी मुकुट ख्रिस्त आपल्याला प्राप्त होईल. प्रकटीकरणाचा दुसरा अध्याय 10 ते 11 वचनामध्ये पण सांगितलंय, तुला सोसायची जी संकट आहेत त्याचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून तो सैतान तुम्हाला कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुम्ही मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. जो विजय मिळवेल त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. विश्वासात राहा. जीव गमावा लागला तरी चालेल, ख्रिस्ताने तुमच्या आमच्या करता तो विजय मिळवलेला आहे. जीवन देणारा तो आहे. जीव गेला तरी विश्वासू राहा आणि विजयशाली धाव राखा, धीर राखा, विश्वास राखा. ख्रिस्त प्राप्त करून घ्या. अजूनही परीक्षा कठीण होणार आहेत, त्याकरता एकमेकांकरता प्रार्थनेत राहा. होय, तो ममताळू आहे. आता स्वर्गी ही असोनी करीत से तो मध्यस्थी आम्ही लवकर फिरावे. वेळ हो दिला किती पहा येशू मित्र कसा सर्वापेक्षा ममता. पहा येशू मित्र कसा. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हो, या सुंदर 7 शब्दांद्वारे प्रत्येकाला तो आत्मिक बोध दिलेला आहे. जे ऐकणार आहेत, सॅमसन अंकल कुटुंब आणि त्याचे लेकर, फुलाताईंचं कुटुंब आहे, रेणुकाताईंचं कुटुंब आहे, तसेच मावशी त्यांचं कुटुंब आहे, आई आहे, शेजारची ताई दादा आहेत, ऑनलाईन हिवाळ्यांचं कुटुंब आहे आणि जे भाऊ बहीण पाहत आहेत, मंगलाताई पाहत आहेत, या सर्व तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आत्मिक शस्त्र सामग्री भरणार आहे, आमचा विश्वास आहे. त्यांच्या ठाई तो धीर घातलेला आहे, ते सामर्थ्य घातलेलं आहे, तो आत्मिक मानना दिलेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही विश्वास दृढ राखायचं सामर्थ्य प्रत्येका ठिकाणी पवित्र आत्म्यामध्ये तू घाल. जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आण. जे अजून आज निराशामध्ये बसले आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये घाल. आज जे प्रार्थनेमध्ये आहेत ते प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ ख्रिस्तामध्ये घालून ते प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे प्रवासात आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये तो प्रवास सुखाचा कर. जे प्रियजना त्रासात आहेत, निंदेमध्ये आहेत, त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल. तुझ्या सेवकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल. त्यांच्या भरलेल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात जे अंधकारात आहेत त्या सामर्थ्याद्वारे ख्रिस्ताच्या प्रकाशात तू आण. डॉक्टर दुसऱ्याला तुझ्या आरोग्यातील स्पर्श करून त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ राशीत लहान लेकरांच्या मुखास अन्न पाणी दे. देशातला प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना शांतीदायक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. शिक्षक लोकांना ज्ञान प्रीतीमध्ये घाल. सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर राहा. जे आज ज्यांच्या घरामध्ये भुकेने व्याकुळ आहे त्यांना भुकात आणा तू भागव. तसेच तू प्रार्थना करतो आज जे प्रभूचा शोध घेत आहे त्यांचा तू शोध घे आणि त्यांना तू प्रगट हो ख्रिस्ता प्रकाशाद्वारे. सॅमसन अंकलचं कुटुंब, त्याचे लेकर ख्रिस्ताच्या आशीर्वादामध्ये ठेव.